रोज रोज बटाट्याचीच कापं, तर आज म्हटलं काहीतरी वेगळं करूया. आज वांग्याची कापं बनवूया. तर बुधवारच्या बाजारातून अशी वांगी आणली होती मोठी. म्हटलं आधी एका वांग्याचं करून बघूया कशी होतात. तर वांगं स्वच्छ धुवून फुसून त्याची अशी गोल गोल कापं तयार करून घेतली. त्याला मीठ, मसाला, थोडीशी मिरची पूड, मिरी पूड, धणे जिरे पूड आणि थोडंसं लिंबूवर पिळून मॅरिनेट करून घेतलं. नंतर तांदळाचं पीठ, त्यात रवा मिक्स केला, मीठ घातलं, थोडासा मसाला घातला चवीनुसार आणि त्याचं सारण तयार करून घेतलं. नंतर पॅन गरम करत ठेवला. पॅनवर तेल टाकलं आणि ही वांग्याची कापं त्यात घोळून भाजायला ठेवली. सगळे वांग्याची कापं लावून घेतली आणि त्यावर झाकण ठेवलं. सध्या आम्ही सगळ्या बायका हळदी कुंकवाला जातो, त्याच्यामुळे घरी यायला उशीर होतो. मग आमटी भात असतोच, फक्त तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असतं. मग हे म्हटलं काय बनवायचं, तर म्हटलं वांग्याची कापं बनवूया. तर अशी सगळी वांग्याची कापं तेलात घातली आणि मस्त खमंग कुरकुरीत भाजून घेतली. तुम्ही पण एकदा करून बघा, केली असतील तुम्ही. मी आज पहिल्यांदाच बनवली वांग्याची कापं, कारण वांगं तसं जास्त कोणाला आवडत नाही. आपण एखादी गोष्ट बनवत असताना अशी जर पडली आपल्या गॅसवर, तर ती जुनी लोकं असं म्हणतात की कोणाची तरी आशा असते, त्यामुळे तिथे त्याला जातं ते. मग आपण ते न घेता, आपल्यासाठी न घेता प्राण्यांना वगैरे देऊन टाकायचं, किंवा आपल्याकडे गाय वगैरे असेल तर द्यायचं. तर अशी ही माझी आजची वांग्याची कापांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्हीही करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडलाच तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.